मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो समाज बांधवांचा महामोर्चा 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता अंतरवली सराटीतून मुंबईकडे रवाना झाला होता। आज 19 ऑगस्टला सकाळी मनोज जरांगे आणि हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेत। मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल होताच भाजपाकडून महाविकास आघाडीवर हल्लाबोल करण्यात आलाय। भाजपा नेते केशव उपाध्यायांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की मराठा समाजाचे मुंबईतील आंदोलन हे शांततामय ऐतिहासिक होणार, पण या आंदोलनाबाबत बोलताय कोण? महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्ष मराठा समाजाच्या मूक मोर्चाची मुका मोर्चा म्हणून हेटाळणी करणारे, सामना आरक्षणाचे विषय आता नको म्हणणारे शरद पवार आणि वर्षानुवर्ष मराठा समाज केवळ मतपेढी म्हणून पाहणारा काँग्रेस पक्ष आजही हे तिघं केवळ राजकारण करू पाहतायत। ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं या मनोज जरांगेंच्या मागणीवर हे तिघंही मूग गिळून गप्प असल्याचं केशव उपाध्यायांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय।